ही कथा प्रेम, विश्वास, गैरसमज आणि कौटुंबिक संघर्षावर आधारित आहे. प्रिया आणि अर्जुन हे दोन वेगळ्या स्वभावाचे तरुण एकमेकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनतात. प्रेमाच्या शोधात असलेल्या या दोघांना अनेक अडचणी, गैरसमज आणि संघर्षांना सामोरे जावे लागते. कौटुंबिक तणाव, पॅरेंट्सचा डिवोर्स, समाजाच्या नजरा आणि स्वतःच्या भावना या सगळ्यांशी झगडत ते एकमेकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. ही कहाणी केवळ प्रेमकथेपुरतीच मर्यादित नसून ती नातेसंबंधामधील गुंतागुंत, समजुतीच्या कमतरतेमुळे होणाऱ्या अडचणी आणि खरं प्रेम कसं कोणत्याही परिस्थितीत टिकतं यावर प्रकाश टाकते. अर्जुन आणि पियाच्या प्रवासात भावनिक चढ उतार दिसतात, जिथे वेगळं होणं ही एकमेकांपासून दूर जाण्याची शेवटची पायरी नसून प्रेमाची खरी परीक्षा असते. प्रेम खरं असलं तर ते कोणत्याही अडचणींवर मात करतं. या संकल्पनेभोवती फिरणारी ही कथा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2025 मध्ये आलेल्या नादानिया या मूवीचं एक्सप्लेनेशन देणार आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला आपल्याला एक श्रीमंत लोकांचं कॉलेज दाखवलं जातं, जिथं अभ्यासाशिवाय बाकी सगळं काही घडत असतं. याच कॉलेजमध्ये पिया जयसिंग नावाची मुलगी शिकत असते, जी खूप श्रीमंत असते. खरं तर पियाच्या घरच्यांची एक लॉ फर्म असते, ज्याचं नाव असतं जयसिंग अँड सन्स. पण पियाच्या वडिलांना मुलगा झाला नव्हता. त्यांनी मुलासाठी खूप प्रयत्न केले, पण त्यांना मुलगा होत नव्हता. त्यामुळे दोघेही पती पत्नीत वाद सुरू झाले आणि पियाचे वडील मग घरापासून दूर राहू लागले. त्यानंतर त्यांचे अनेक अफेअर सुरू झाले, ज्यामुळे पियाची आई खूप एकटी पडली. आई आधीच डिप्रेशन मध्ये होती. त्यात पियाला वडिलांचं प्रेमही मिळालेलं नव्हतं. खरं तर तिच्याकडे खूप पैसा होता, पण तिला साथ देणारं कोणीच नव्हतं. तिच्या दोन मैत्रिणी साहिरा आणि रिया वगळता. साहिरा आणि रिया केवळ पियाच्या मैत्रिणी नव्हत्या, तर लहानपणापासून त्या तिघी एकमेकींच्या बहिणींसारख्या होत्या. पिया कॉलेजमध्ये येते, जिथे प्रिन्सिपल मिसेस ब्रिगांजा असतात, ज्या खूप कूल स्वभावाच्या असतात. जेव्हा पिया कॉलेजमध्ये पोहोचते तेव्हा साहिरा आणि रिया तिच्यावर रागवलेल्या असतात आणि तिच्याशी बोलतही नसतात. पिया त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते की बॉनफायरच्या रात्री जे काही घडलं त्यात तिची चूक नव्हती, पण दोघीही तिला माफ करण्यास तयार नसतात. यानंतर पिया क्लासमध्ये जात असते तेव्हाच तिला अयान भेटतो, जो पियासोबत फ्लर्ट करत असतो. पण पिया त्याला तसं करू नकोस असं सांगते. तेव्हाच तिथे साहिरा आणि रिया येतात आणि अयानला पियासोबत फ्लर्ट करताना पाहतात. इथे एक गोष्ट स्पष्ट होते की साहिराला लहानपणापासून अयान आवडत असतो, पण अयान मात्र पियाला मेसेज पाठवत असतो. ही गोष्ट पियाने साहिराला सांगितली नव्हती, त्यामुळे साहिरा तिच्यावर रागवलेली असते. पिया साहिराला समजावण्याचा प्रयत्न करते. आयन जरी तिला मेसेजेस पाठवत असला तरी तिने त्याला कधीच रिप्लाय दिलेला नाही. हे ऐकल्यावर आयन खोटं बोलतो की त्याला माहिती आहे की पियालाही तो आवडतो. पिया साहिराला समजावण्याचा प्रयत्न करते की तिला अयानसाठी काहीच भावना नाही, पण साहिरा तिच्यावर विश्वास ठेवत नाही. त्यामुळे पिया सर्वांना खोटं सांगते की तिचा आधीपासूनच एक बॉयफ्रेंड आहे. मग ती आयनसाठी असं काही फील करून का घेईल? हे ऐकून सगळे चकित झाले, कारण पियाने कधीच आपल्या बॉयफ्रेंड बद्दल कोणालाही काही सांगितलं नव्हतं. पिया म्हणते की ती आपल्या वाढदिवसाच्या दिवशी सर्वांना आपल्या बॉयफ्रेंडशी भेटून देईल, पण तरीही कोणालाच विश्वास बसत नव्हता की खरोखरच तिचा बॉयफ्रेंड आहे. यानंतर पिया विचार करत राहते की बॉयफ्रेंड आणायचा तरी कुठून. त्यामुळे ती मुलांचा शोध घ्यायला लागते, जेणेकरून ती कोणाला तरी आपला खोटा बॉयफ्रेंड बनू शकेल. पण तिला कोणीही पसंत येत नाही. तिला असा मुलगा हवा असतो जो स्मार्ट, इंटेलिजंट, जो फिटनेसमध्ये उत्तम असेल. तिथेच आपल्याला अर्जुन मेहता दिसतो, जो नुकताच पियाच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतो. अर्जुन हा एक मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला असतो. त्याची आई त्याच कॉलेजमध्ये प्रोफेसर असते आणि त्याचे वडील डॉक्टर असतात. अर्जुनला स्कॉलरशिप मिळाल्यामुळे तो या कॉलेजमध्ये शिकू शकला असतो. कॉलेज जॉईन करताच अर्जुन एका डिबेट कॉम्पिटिशनसाठी अप्लाय करतो. जर तो हे कॉम्पिटिशन जिंकला तर त्याला स्कॉलरशिप मिळेल आणि तो कुठल्याही लॉ कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकेल. म्हणून त्याला ही स्पर्धा जिंकणं खूप महत्वाचं वाटतं. एकदा त्याचा एक क्लासमेट त्याला बुली करण्याचा प्रयत्न करतो, पण अर्जुन त्याला चांगलंच प्रत्युत्तर देतो आणि स्टाईल दाखवण्यासाठी आपल्या ऍप्स सगळ्यांना दाखवतो. त्याचवेळी तिथे पिया येते आणि अर्जुनला पाहते. तिला अर्जुन तिच्या फेक बॉयफ्रेंडसाठी परफेक्ट वाटतो, म्हणून ती त्याच्याशी बोलायला जाते. पिया अर्जुनला सांगते की त्याला तिचा खोटा बॉयफ्रेंड बनावा लागेल. सुरुवातीला अर्जुन नकार देतो,
पण पिया त्याला सांगते की ती त्याला आठवड्याला 10,000 रुपये देईल. अर्जुन त्यावर 25,000 रुपये मागतो. तेव्हाच तो होकार देईल असं बोलतो. पिया त्यासाठी तयार होते. यानंतर अर्जुन तिला विचारतो की तिला खोटा बॉयफ्रेंड का हवा आहे. तेव्हा पिया सांगते की तिच्या दोन्ही मैत्रिणी तिच्यावर रागावल्या आहेत. जर त्यांना वाटलं की तिचा खरंच बॉयफ्रेंड आहे आणि ती आयनसाठी काहीही फील करत नाही तर त्यांची मैत्री पुन्हा पूर्वीसारखी होईल. म्हणून ती अर्जुनला सांगते की सुरुवातीला त्यांना काही फोटो पोस्ट करावे लागतील जिथे अर्जुनचा चेहरा दिसणार नाही, पण सगळ्यांना असं वाटेल की पिया कोणासोबत तरी रिलेशनशिपमध्ये आहे. अर्जुन याला होकार देतो आणि ते दोघे मिळून फोटो क्लिक करतात. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि लोक चर्चा करू लागतात की पियाचा मिस्ट्री मॅन नेमका कोण आहे. हे पाहून साहिराला समजतं की पियाला आयनसाठी खरंच काहीही वाटत नाही. त्यामुळं ती पियाची माफी मागते आणि त्या तिघींची मैत्री पुन्हा पूर्वीसारखी होते. हे पाहून पिया खूप आनंदी होते. त्याच वेळी ती आणि अर्जुन बऱ्याच वेळा एकत्र वेळ घालवू लागतात आणि त्यांना हे कुठेतरी खूप एन्जॉयबल वाटत होतं. यानंतर पियाचा वाढदिवस येतो, ज्या दिवशी अर्जुनला सगळ्यांना भेटायचं असतं. प्रिया अर्जुनला आपल्या घरी घेऊन येते, जिथे ती त्याला सर्वांशी ओळख करून द्यायचं ठरवते. प्रियाची आई मात्र या गोष्टीवर नाराज असते, कारण तिच्या मते पियाने एखाद्या श्रीमंत मुलाला डेट करायला हवं, अर्जुन सारख्या मध्यमवर्गीय मुलाला नाही. पण पियाचे वडील मात्र अर्जुनला खूप पसंत करतात. पियाचे काही मित्र अर्जुनला भेटून खूप आनंदी होतात, तर काहींना तो अजिबातच आवडत नाही. वाढदिवसाच्या पार्टीत पिया आणि अर्जुन खूप एन्जॉय करत असतात. पण त्याचवेळी पियाची आई सर्वांसमोर अर्जुनला सांगते की त्याच्या डॉक्टर वडिलांचा फोन आला होता आणि ते त्याच्यासाठी खूप चिंतेत आहे. हे ऐकताच उपस्थित लोक अर्जुनची थट्टा करू लागतात. त्यांना वाटलं होतं की अर्जुन खूप श्रीमंत असेल, पण तो एक मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला आहे. त्याचे वडील एक सामान्य डॉक्टर आहेत. हे ऐकून अर्जुनला खूप वाईट वाटतं आणि तो तिकडून निघून जातो. पिया त्याच्या मागे धावत जाते आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते. ती अर्जुनची माफी मागते आणि सांगते की तिची आई खूप चांगली आहे, पण ती अर्जुनला अजून चांगल्या पद्धतीने ओळखत नाही, म्हणून ती अशी वागली असेल. त्याचवेळी पियाचे वडील तिथे येतात आणि पियाला सांगतात की काळजी करू नकोस, ते अर्जुनला घरी सोडतील. शिवाय ते अर्जुनला त्यांच्या घरी डिनरसाठी देखील बोलावतात. हे ऐकून पिया खूप आश्चर्यचकित होते, कारण इतक्या वर्षात तिच्या वडिलांनी कधीच तिच्या आईसोबत किंवा तिच्यासोबत डिनर केलं नव्हतं. पण आता अर्जुनमुळे त्यांच्या घरात फॅमिली डिनर होणार असतो. यामुळे पिया आणि तिच्या आईला खूप आनंद होतो. पण आता अर्जुन आणि पियामधील करार संपलेला असतो. मात्र पिया हा करार अजून एका आठवड्यासाठी वाढवू इच्छिते. अर्जुन त्याला मान्यता देतो, पण यावेळी तो कोणतेही पैसे घेत नाही, कारण तो पियाच्या आनंदासाठी हे सगळं करत होता. यानंतर अर्जुन पियाच्या घरी जातो आणि डिनर सुरू करतो. डिनर दरम्यान पियाचे वडील अर्जुनला विचारतात की तो पुढे काय करणार आहे. त्यावर अर्जुन सांगतो की तो या ठिकाणच्या टॉप कॉलेजमधून लॉ पूर्ण करून एक चांगला वकील बनू इच्छितो. हे ऐकून पियाचे वडील म्हणतात की कदाचित म्हणूनच त्यांना नेहमी एक मुलगा हवा होता, जो त्यांच्यासारखाच एक उत्तम वकील बनू शकेल. यावर अर्जुन म्हणतो की पिया ही वकील बनू शकते. मात्र पियाचे वडील म्हणतात की पिया इतक्या चांगल्या पद्धतीने डिबेट करू शकणार नाही, कारण ती खूप नाजूक आहे. पण अर्जुन सांगतो की पिया खूप हुशार आहे, त्याने तिच्यासोबत डिबेट केलेले आहे आणि ती खूप चांगल्या प्रकारे युक्तिवाद करू शकते, म्हणून तिला स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांनी तिला संधी द्यायला हवी. हे ऐकून पियाचे वडील विचारात पडतात. नंतर जेव्हा अर्जुन घरी निघून जातो तेव्हा पियाचे वडील पियाशी संवाद साधतात. त्या चर्चेत पिया खूप प्रभावीपणे बोलते, त्यामुळे तिचे वडील प्रभावित होतात. ते समजून घेतात की पिया ही एक चांगली वकील बनू शकते, त्यामुळे ते खूप आनंदी होतात आणि त्यांना आनंदी पाहून पियाची आई सुद्धा खुश होते. इतकेच नाही, त्या रात्री पियाचे वडील पहिल्यांदा घरात थांबतात, ज्यामुळे पियाची आई खूप आनंदित होते, कारण अनेक वर्षानंतर पहिल्यांदा ते घरी राहिलेले असतात. दुसऱ्या दिवशी पिया अर्जुनकडे जाते आणि सांगते की तिलाही डिबेट स्पर्धेत भाग घ्यायचा आहे, पण अर्जुन तिला नकार देतो. त्याचा असा विश्वास होता की डिबेटमध्ये भाग घेण्यासाठी भरपूर ज्ञान आणि लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे, जे पियाकडे नाही. हे ऐकून पिया चिडते आणि अर्जुनला विचारते की कालपर्यंत तर तो खूप तिची स्तुती करत होता, मग आज तिला घेण्यास का नकार देत आहे. त्यावर अर्जुन बोलतो की त्याने हे सगळं केवळ तिच्या आई वडिलांचं नातं सुधारण्यासाठी केलं होतं, पण प्रत्यक्षात तो तिला डिबेट स्पर्धेत घेऊ शकत नाही. हे ऐकून पिया अजूनच नाराज होते. तेव्हा अर्जुनची आई तिथे येते आणि पिया तिला सांगते की अर्जुन तिला डिबेटमध्ये सामील करून घेत नाही. हे ऐकताच अर्जुनची आई त्याला सांगते की त्याने गपचूप तिला डिबेटमध्ये सहभागी करून घ्यावं. अर्जुनलाही तिचं ऐकावं लागतं.
यानंतर अर्जुन पियाला ट्रेनिंग द्यायला सुरुवात करतो. एका दिवशी पिया आणि अर्जुन आपल्या मित्रांसोबत पबमध्ये जातात. तिथे साहिरा पियाला सांगते की ती आणि अयान आता ऑफिशियल रिलेशनशिपमध्ये आहे. हे ऐकून पिया साहिरासाठी खूप आनंदी होते. मात्र अयान वारंवार अर्जुनची बेइज्जती करण्याचा प्रयत्न करत असतो. हे पाहून पियाला खूप राग येतो आणि ती आपल्या मित्रांना सांगते जर पुन्हा कुणीही अर्जुनचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर ती त्यांच्यासोबतची आपली मैत्री संपवेल. हे बोलून पिया अर्जुनला तिकडून घेऊन निघून जाते. हे पाहून अर्जुन आश्चर्यचकित होतो की पिया त्याच्यासाठी आपल्या बालपणीच्या मित्रांशी मैत्री तोडायला तयार आहे. त्यावर पिया सांगते की कधी कधी योग्य गोष्टीसाठी स्टँड घेणं खूप गरजेचं असतं. हे ऐकून अर्जुनही तिच्या विचारांनी प्रभावित होतो. यानंतर अर्जुन पियाला त्याच्या गोल्स बद्दल सांगतो. तो कसा स्विमिंग मध्ये फर्स्ट आला आणि त्याने स्कॉलरशिप मिळून या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. आता तो डिबेट कॉम्पिटिशन मधून चॅम्पियन बनेल आणि मग त्याला एका उत्तम लॉ कॉलेजमध्ये स्कॉलरशिप मिळेल. हे ऐकून पियालाही खूप आनंद होतो. पण ती अर्जुनला विचारते की त्याला इथेच का शिकायचं आहे, तो परदेशातही अप्लाय करू शकतो. यावर अर्जुन सांगतो की परदेशातील कॉलेजेस खूप पैसे खर्च होतात आणि त्याला आपल्या आई वडिलांचे पैसे वेस्ट घालवायचे नाहीत. म्हणून त्याने ठरवलं की तो इथल्या टॉप लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेईल. तिथून चांगली नोकरी मिळवेल आणि भरपूर पैसे कमवेल. यानंतर अर्जुन आधीपासून एक ॲप बनवण्याचा विचार करत होता. तो नोकरी करून पैसे सेव्ह करेल आणि नंतर ॲप विकसित करेल आणि ॲप हिट झाल्यावर तो गुगलला विकून श्रीमंत बनेल. हे ऐकून पिया त्याला विचारते की त्याच्या लाईफमध्ये कुटुंब आणि प्रेमासाठी काही वेळ आहे की नाही. पण अर्जुनकडे त्याचं उत्तर नसतं, कारण त्याने कधीही याबाबत विचार केलाच नव्हता. यानंतर अर्जुन आणि पिया खूप वेळ एकत्र घालू लागतात आणि चांगले मित्र बनतात. असेच 2 महिने निघून जातात आणि आता अर्जुन आणि पियाला मुंबईला जायचं असतं. पण त्या रात्री पियाच्या घरी दिवाळी पार्टी असते, जिथे अर्जुनही येतो आणि सर्वजण खूप मजा करतात. तेव्हाच तिथे रुद्र येतो आणि कळतं की तो एका ठिकाणचा प्रिन्स आहे आणि पियाचा खूप चांगला मित्र आहे. हे पाहून अर्जुनला जडफडाट होतो. अर्जुन पियाला सांगतो की त्याला निघावं लागेल, कारण उद्या मुंबईला जाण्यासाठी त्याला पॅकिंग करायची आहे. हे बोलून तो तिकडून निघून जातो. पियाही खूप एन्जॉय करत असते, पण तेवढ्यात ती पाहते की तिच्या पप्पांच्या मोबाईलवर त्यांच्या गर्लफ्रेंडचे मेसेजेस येत असतात. त्या मेसेजेसमध्ये ती सांगते की ती प्रेग्नेंट आहे आणि आता त्यांना एक बाळ होणार आहे. हे ऐकून पिया धक्क्यात जाते. तिला आपल्या पप्पांवर खूप राग येतो आणि ती तिकडून निघून जाते. पियाची आई सुद्धा जेव्हा हे मेसेजेस पाहते तेव्हा ती खूप संतापते. त्यानंतर पियाची आई आणि पप्पांमध्ये जोरदार भांडण सुरू होतं. काही दिवसांपासून पियाच्या आईला असं वाटत होतं की आता कुटुंबात सगळं व्यवस्थित होईल, पण आता तिला कळतं तिचा नवरा तर तिच्यात अजिबात इंटरेस्टेड नाही. पियाचे पप्पा बोलतात की त्यांनी खूप प्रयत्न केला पियाच्या आईसोबत आनंदी राहण्याचा, पण कदाचित ते दोघं एकमेकांसाठी योग्य नाहीत, त्यामुळे त्यांचं एकत्र राहणं शक्य नाही, म्हणूनच डिवोर्स घ्यावा लागेल. हे ऐकून पियाला खूप राग येतो आणि ती आपल्या पप्पांवर ओरडते की ते असं कसं करू शकतात. ती म्हणते की तिचं संपूर्ण चाइल्डहुड याच अपराधी भावनेत गेलं की जर ती मुलगा असता तर सगळं ठीक झालं असतं. तिला नेहमी असंच वाटायचं की तिच्या आई वडिलांमधल्या सगळ्या प्रॉब्लेमचं कारण तीच आहे, कारण ती एक मुलगी आहे. पिया आपल्या पप्पांना सांगते की त्यांनी तिच्यासाठी खूप काही केलं, उत्तम एज्युकेशन, पैसे, छान लाईफस्टाईल, पण कदाचित ते तिला प्रेम करायचं विसरून गेले. त्यांनी कधीही तिला वेळ दिला नाही, म्हणून ती प्रार्थना करते की त्यांच्या होणाऱ्या बाळासाठी तरी ते चांगले वडील बनावेत. हे बोलून पिया तिकडून निघून जाते. त्यानंतर पिया खूप रडत असते आणि तिला कोणाच्या तरी सपोर्टची गरज असते. ती आपल्या मित्रांना कॉल करते, पण कोणीही तिचा फोन उचलत नाही. त्यामुळे तिला खूप राग येतो आणि ती आपला मोबाईल जोरात फेकून देते, ज्यामुळे तो तुटतो. त्यानंतर पिया ठरवते की तिच्या पॅरेंट्सच्या डिवोर्स नंतर ती आपल्या आईसोबत राहील. त्याच दिवशी ती आपल्या आईला घेऊन नानीच्या घरी जाते. पुढच्या दिवशी अर्जुन पियाला कॉन्टॅक्ट करण्याचा खूप प्रयत्न करतो, पण पिया त्याचे कॉल रिसीव्ह करत नाही. यामुळे अर्जुन खूप परेशान होतो. तो पियाच्या मित्रांनाही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो, पण तिचे मित्रही तिला काही सांगत नाही. त्यांना वाटतं की कदाचित पिया अर्जुनला तिच्या प्रॉब्लेम बद्दल सांगू इच्छित नाही, म्हणून त्याला काही सांगत नाही. त्यामुळे अर्जुन आणि पियामध्ये बोलणंच होत नाही आणि अर्जुन अजून जास्त टेन्शन मध्ये जातो. अर्जुन जेव्हा डिबेटसाठी जातो तेव्हा त्याच्या मनात सतत पियाचाच विचार असतो आणि तो खूप डिस्टर्ब असतो. दुसरीकडे पिया आपल्या आईसोबत रुद्रच्या नानीला भेटायला जाते. तिथे रुद्रची नानी पियाच्या आईला समजावते की सगळं ठीक होईल. तसंच रुद्र पियाच्या आईला सांगतो त्यांच्या पॅलेसचा इंटेरियर डिझाईन करावा,
कारण ती एक उत्तम इंटेरियर डिझायनर आहे. हे ऐकून पियाची आई खुश होते, कारण तिला शेवटी समजतं की तिला तेच करायचं आहे ज्यात ती खुश राहील. ती पियालाही सांगते की तिने तेच करावं ज्याने तिला आनंद मिळेल. हे ऐकून पियाला आठवतं की तिने अजूनही अर्जुनला कॉन्टॅक्ट केला नाही. तेवढ्यात तिथे रुद्र येतो आणि पियाला तिचा मोबाईल परत देतो. रुद्र तिला सांगतो की त्याने सिम टाकून दिला आहे. हे ऐकून पिया खूप खुश होते आणि रुद्रचे आभार मानते. त्याचवेळी पिया रुद्रला हक करते आणि तेवढ्यात काही मीडिया रिपोर्टर्स त्यांचे फोटोज काढतात आणि न्यूज पसरवतात की पिया आणि रुद्र एंगेज झाले आहेत. ही पोस्ट काही वेळातच व्हायरल होते. त्याचवेळी पिया अर्जुनला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असते, पण अर्जुनचा मोबाईल स्विच ऑफ असतो, त्यामुळे ती त्याच्याशी संपर्क करू शकत नाही. अर्जुन डिपेंडमध्ये पूर्णपणे डिस्ट्रॅक्ट होतो आणि त्यामुळे तो फर्स्ट येत नाही. नंतर जेव्हा अर्जुन आपला मोबाईल ऑन करतो तेव्हा त्याला पिया आणि रुद्रचे फोटोज दिसतात. हे पाहून अर्जुनला खूप राग येतो. त्याला वाटतं की पियाने त्याला यूज केलं आणि धोका दिला. त्यामुळे तो संतापतो आणि आपल्या आईला सांगतो की तो डिस्ट्रॅक्ट झाला आहे आणि त्याला डिस्ट्रॅक्ट करणारी पियाच होती. जेव्हा अर्जुन परत येतो तेव्हा पिया त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, पण अर्जुन एवढ्या गुस्स्यात असतो की तो पियाला सगळ्यांसमोर रागवतो आणि सगळ्यांना सांगतो की पियाने त्याला तिचा फेक बॉयफ्रेंड बनवलं होतं आणि ती त्याला दर आठवड्याला 25,000 रुपये द्यायची. हे ऐकून सगळेजण पियावर हसायला लागतात. हे बघून पिया खूप हर्ट होते आणि त्यानंतर ती तिकडून निघून जाते. त्यानंतर मिसेस ब्रिगांजा अर्जुनला एका अशा कॉम्पिटिशन बद्दल सांगते ज्यात त्याला एसे लिहायचा असतो आणि जर त्याच्या एसेची निवड झाली तर त्याला परदेशात कुठल्याही लॉ कॉलेजमध्ये इझिली ऍडमिशन मिळेल. पण अर्जुन इतक्या गुस्स्यात असतो की तो आपल्या एसेमध्ये खूप हार्श वर्ड यूज करतो. त्यामुळे मिसेस ब्रिगांजा त्याला सांगतात की त्याने आपला शब्द प्रयोग चेंज करावा, पण अर्जुन नकार देतो. ऍक्च्युली तो खूप जास्त अपसेट झालेला असतो, कारण आता त्याच्या लाईफमध्ये पिया नव्हती आणि आता त्याला कशातच रस नव्हता. तेव्हाच अर्जुनला पियाकडून एक लेटर येतं ज्यात ती लिहिते की तिने त्याला धोका दिला नाही, पण आता ते दोघं एक नवीन डील करतील, पुन्हा कधीच एकमेकांच्या समोर येणार नाही. हे लेटर अर्जुनची आई वाचते आणि जेव्हा हे अर्जुनला कळतं तेव्हा तो तिच्यावर रागावतो की ती त्याला काहीच प्रायव्हसी का देत नाही. त्यावर त्याची आई म्हणते, आई आणि मुलामध्ये कसली प्रायव्हसी. या गोष्टीवरून त्यांच्यात मोठं भांडण होतं. तेवढ्यात अर्जुनचे वडील येतात आणि त्याला बाहेर घेऊन जातात. ते त्याला रोमिओ आणि जुलिएटच्या स्टोरीचं उदाहरण देत समजावतात. रोमिओलाही जुलिएट भेटण्याआधी दुसऱ्या एका मुलीवर क्रश होता, पण नंतर त्याला समजलं की तो जुलिएट शिवाय राहू शकत नाही. अर्जुनलाही आता ठरवायचं होतं की तो आता पियाला जाऊ देणार आहे की त्याच्याशिवाय राहू शकत नाही. हे ऐकून अर्जुनला जाणवतं की तो प्रियावर खूप प्रेम करतो. अर्जुन घरी परततो तेव्हा तिथे मिसेस ब्रिगांजा आलेल्या असतात. त्या अर्जुनला सांगतात की त्याचं सिलेक्शन झालंय. प्रत्यक्षात पियाने अर्जुनच्या एसे मधले हार्श वर्ड बदलून सबमिट केले होते, त्यामुळं अर्जुन सिलेक्ट झाला. आता अर्जुनही त्या लंडनच्या कॉलेजमध्ये जाऊन शिकू शकत होता जिथे पियाने ऍडमिशन घेतली होती. पण मिसेस ब्रिगांजा सांगतात की पियाने लंडन जाणं रिफ्यूज केलंय, कारण तिच्या पॅरेंट्सचा डिवोर्स होणार होता आणि या कठीण काळात तिला तिच्या आईसोबत राहायचं होतं. हे ऐकून अर्जुन शॉक होतो. नंतर मिसेस ब्रिगांजा अर्जुनला सांगतात की दिवाळी पार्टीच्या रात्री पियाच्या घरी काय घडलं होतं. हे ऐकून अर्जुनला समजतं की पिया त्या दिवशी डिबेटला का आली नव्हती. त्याला आपल्या चुकीची जाणीव होते आणि तो बॉनफायर पार्टीला जातो जिथे पियाही असते. तिथे अर्जुन सगळ्यांसमोर पियाची माफी मागतो आणि सांगतो की त्याचं तिच्यावर खूप जास्त प्रेम आहे. हे ऐकून पिया म्हणते की तिने ठरवलं होतं की ती अर्जुनच्या समोर कधीच येणार नाही, पण अर्जुनला बघून आता ती सगळं विसरली होती, कारण तिलाही अर्जुनवर खूप जास्त प्रेम होतं. मग ते दोघं एकमेकांना किस करतात. काही दिवसांनी अर्जुन लंडनला लॉ शिकायला जाणार असतो, तर पिया इंडियातच लॉ कम्प्लीट करणार असते, कारण तिला माहिती असतं की तिच्या आईला तिची गरज आहे. दोघांनाही एकमेकांपासून दूर राहायचं नव्हतं, पण त्यांना माहिती असतं की त्यांचं खरं प्रेम असेल तर ते कोणत्याही अडचणीवर मात करतील. आणि इथेच हा चित्रपट संपतो. अर्जुन आणि पियाची कहाणी हे केवळ एका प्रेम संबंधाचे चित्रण नाही, तर ती आत्मशोध, समजूतदारपणा आणि विश्वास या नात्याची एक गोष्ट आहे. परिस्थिती कितीही कठीण असो, गैरसमज कितीही वाढले तरी खरं प्रेम कधीही संपत नाही. ते वेळेनुसार परिपक्व होतं आणि प्रत्येक अडचणीवर मात करतं. अर्जुन लंडनला आपल्या लॉच्या शिक्षणासाठी रवाना होतो, तर पिया आपल्या आईसाठी भारतातच राहण्याचा निर्णय घेते. जरी भौगोलिक अंतर त्यांना वेगळं करत असलं तरीही त्यांच्या प्रेमातील दृढता कायम राहते. जर आपलं प्रेम खरं असेल
तर ते प्रत्येक अडथळा पार करून पुन्हा आपल्याला एकत्र आणेल. या विश्वासाने ते दोघं आपल्या स्वप्नांचा पाठलाग करतात. ही कथा आपल्याला शिकवते की प्रेम फक्त एकत्र राहण्यात नसतं, तर एकमेकांना समजून घेण्यात, त्याग करण्यात आणि भविष्यात पुन्हा एकत्र येण्याच्या आशेवर जगण्यात असतं.